गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर आता मी चाललेली आहे अंबेजोगाईला. म्हणजे काही काम माझं खासचं नव्हतं, पण मला साऊथ इंडियन घागरा ऑनलाईन मागवला होता. ती कुरिअर ऑफिसला आलेला आहे. म्हणजे फ्लिपकार्टवरून मागितलं होतं, मी मिशोवरून नव्हतं मागितलं. कारण मला साऊथचा लुक करून रील्स बनवायची इच्छा खूप होती, खूप दिवसांनी होती. त्यामुळं मी चाललेली आहे अंबेजोगाईला. असं आम्ही शेतात राहतो ना, त्यामुळं इथं कुरिअर किंवा पार्सलवाला येऊ शकत नाही. असं आडरानामध्ये बघा, असा रोड आहे, असं मधून चालत यावं लागतं. बघा किती आडरानाने आले. हे आहे अंबेजोगाईचा रोड, असा बघू शकताय. आणि इथं बस वगैरे पण आमच्या गावाला थांबत नाही. बसचा तर एवढा प्रॉब्लेम आहे की हातीच्या बाहेर. कसं जाणार आता? ॲटोची जीपची वाट बघत बसावं लागते. आता म्हणजे काही ठिकाणी असं आहे की बघा, इष्टीचं नाव घेतलं की इष्टी पण आली, पण ते आपल्याला न्यायला नाही आली इष्टी, ते दुसऱ्याच गावाला चालली. यार, ह्या रस्त्याचं काम चालू आहे, कळंब अंबेजोगाई रस्त्याचं काम चालू आहे. तर खूप प्रॉब्लेम चालू आहे. जाताना सध्या रस्त्याने भीव वाटते. भीव म्हणजे कशाचं भीती वाटते माहिती आहे का? कारण रस्ता खराब आहे. हादडांग करीतच जावं लागते. बघा आता ही गाडी पॉ हरण देत आली. मला लई भीती वाटली. रस्त्यावर ब्लॉगिंग करायला, त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो ना, तरी पण भेद करायला लागले. तर असो, हा आपला चिर आहे, कोणाला भीती काही गरज नाही आहे. आता मी थोडं पलीकडे जाऊन उभा राहते. बघा असं इथून आमच्या शेताकडं ती झाडं दिसतात ना, ती बांध आहे सरळ, त्या बांधाने आले मी. आणि आता इकडं ही जी आहे, हे आपलं शेत नाही, पण हा जी सरळ रस्ता गेलाय, हा बांध रस्ता, तो आमच्या शेताकडे गेला. आमचं इकडं पण 2 एकर माझ्या पप्पानं कष्टाने घेतलेली, कमवलेली शेती, कमवलेली प्रॉपर्टी 2 एकर इकडं आहे. तर इथून आम्ही रोड ओलांडून जातो. आम्हाला म्हणजे जायला हे लोकांचा रस्ता आहे, आमचा नाही. आम्हाला लय प्रॉब्लेम आहे. खरं तर आम्हाला इथून लय लांब चलत जावं लागतंय आणि मदत वळावं लागतंय आणि तिथून आमच्या रानात जावं लागतंय. पण आम्ही शॉर्टकट म्हणून इथून जातो. लोक आम्हाला शिवीगाळ करताय, शसरप देताय, तरी पण आम्ही जातो. पर लोकांच्या रानातून जाणं चुकतेच, आपण नाही द्यायला पाहिजे, पण नाईलाज झालेला आहे. रस्ता नाही आपल्या म्हणजे जवळून, त्यामुळे जावं लागते. तर बघा, मी साऊथ इंडियन घागरा घालून म्हणजे लुक तसा बनवून मी नाही का व्हिडिओ काढणार आहे. तरी तुम्ही बघा, पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हे रस्ता ह्याच्यापेक्षा विचित्र झाला, आता तरी चांगला दिसतो.